हडपसर मतदारसंघात सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर राहिलेल्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी रविवारच्या सुट्टीचा योग साधत घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला। त्यामुळे मतदानाला अवघे काही दिवसच उरले असताना जगताप यांच्यासाठी हा रविवार प्रचारवार ठरला। रविवारी जगताप यांनी सकाळच्या सत्रात हडपसर, गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर परिसरात तर दुपारच्या सत्रात काळे बोराटे नगर, ससानी नगर, हिंगणेमाळा परिसरामध्ये पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। लोहिया नगर उद्यान परिसरात नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या। या प्रचार यात्रेदरम्यान जगताप यांनी परिसरातील मंदिरे, स्मारकांना अभिवादन करीत नागरिकांचे आशीर्वाद घेतले। अनेक ठिकाणी फटाके वाजवून, पुष्पहार घालून, पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आलं। तर माता भगिनींनी औक्षण करीत विजयी भवचा आशीर्वाद दिला। पदयात्रेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। योगेश ससाने, विजय देशमुख, अविनाश काळे, संजय शिंदे, प्रशांत सुरसे, नितीन आरू, गणेश बोराटे, महेंद्र बनकर, आसिफ मणियार, राहुल होले, अनिल सागरे आदी उपस्थित होते। स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत एकच वादा प्रशांत दादा असा जयघोष केला। येणाऱ्या काळात हडपसरच्या विकासाची हमी घेत जगताप यांनी जनसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच जगताप यांना चांगला प्रतिसाद दिला। प्रशांत जगताप म्हणाले, हडपसरच्या जनतेने आदरणीय शरद पवार साहेब आणि माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे। नगरसेवक, महापौर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली। सेवेतून विकास कामांमधून योगदान देता आले, याचा आनंद आहे। आता हडपसर मतदारसंघाचा आमदार म्हणून मला या भागाच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवायचा आहे। त्यासाठी आपण मला संधी द्याल असा विश्वास आहे। आपल्या पाठिंब्याने ही लढाई नक्की यशस्वी करू आणि येत्या काळात हडपसरचं रूप बदलू, एक सुंदर, स्वच्छ आणि सुसंस्कृत शहर निर्माण करू असा शब्द देतो। हडपसर गावात आल्यानंतर, खास करून वेशीच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पुण्यात आहोत, महाराष्ट्रात आहोत का या ठिकाणी कुठेतरी बिहारमध्ये आहोत, अशा प्रकारची नाही का परिस्थिती जाणं। त्याचं कारण आहे की हडपसर एक मोठं हब आहे। हडपसरमध्ये तुम्ही आल्यानंतर मगरपट्टा सिटी दिसेल, अमेलोरा नाही का पार्क दिसेल, त्याचबरोबर तुम्हाला नाही का सिरम सारखं इन्स्टिट्यूट दिसेल, VSI सारखं एक नाही का इन्स्टिट्यूट दिसेल, लाइटिंग सेंटर दिसेल। ही हडपसरची एक वेगळी ओळख आहे, जी पुण्याच्या, महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही तर आंतरराष्ट्रीय नाही का नकाशावरती नाही का ठळकपणाने दिसती। पण दुर्दैवाने एका कुटुंबाकडं मागची 45 ते 47 वर्ष नगरसेवक पद, महापौर पद, आमदारकी, खासदारकी या सगळी पदं देण्यात आली। विरोधी पक्ष नेते पद असेल, अशी मोठी मोठी पदं मिळाली। पण ही मिळाल्यानंतर ज्या गावाने ही नका पदं दिली, त्या गावाला काय मिळालं हे सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय आहे। हडपसर गावातली व्यापारी मंडळी या ठिकाणी कंटाळलेली। त्याचं कारण हडपसर गावची वेस, जी जुनी वेस आहे, ती पाडण्यात येत नाही का? आता एका कुटुंबाचा नाही, पण त्या एका राजकीय व्यक्तीचा त्याच्या ठिकाणी विरोध आणि त्या ठिकाणी त्यांचा पुढाकार होत नसल्यामुळं आज हडपसर गावच्या आतले सगळे व्यापारी हे कंटाळलेले, थकलेले आहेत। त्यांना कुठेतरी रोजच्या फक्त डेली रुटीनच्या व्यवसायावर अवलंबून राहावं लागतं। हे दुर्दैव आहे। माझा हडपसर नागरिकांना, म्हणजे हडपसर विधानसभेतल्या आणि हडपसर गावच्या व्यापाऱ्यांसहित सगळ्या नागरिकांना शब्द आहे, 23 तारखेला जो काही निकाल लागेल, ज्याच्यामध्ये प्रशांत जगताप हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जिंकेल, त्याच्यामध्ये माननीय पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब असतील किंवा माननीय राहुलजी गांधी असतील, यांचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत गेल्यानंतर माझे जे काही सहकारी या ठिकाणी प्रयत्न केलाय, विजयराव देशमुखांनी प्रयत्न केलाय, महेंद्र बनकरांनी प्रयत्न केलाय, नितीन नका, अरुणनी नका प्रयत्न केलाय, सगळ्यांनीच प्रयत्न केलाय। माझा या ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार या पक्षाचे शब्द आहे की या निकालानंतर बापूंनी जे काही प्रयत्न केले, त्याच्यानंतर हा जी वेस पाडण्यात येईल, नवीन वेस बांधून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अश्वारूढ आम्ही बसू। पण हडपसरच्या नागरिकांना मोकळा श्वास देऊन, व्यापाऱ्यांना सुलभ बाजारपेठ त्या ठिकाणी चांगली करू, श्वास घेईल। काही रस्ते उभे केले जातील, वाहतूक कोंडीतून हडपसर हे ट्रॅफिक मुक्त करण्यात येईल। हडपसरला भैरवा नाला ते जुना नका लोणी टोल नाका इथपर्यंतचा दुमजली फ्लायओव्हर देऊ, ज्याच्यामध्ये मेट्रो वेगळी आणि नका या ठिकाणी ज्या हडपसर मधून प्रचंड वाहतूक की सोलापूर त्या ठिकाणी किंवा कर्नाटक, आंध्र, तेलंगणाला जाते, किंबहुना बारामती नका रोडनी नका सातारा आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जाते, त्याच्यातून या सगळ्यांना रिलीफ मिळेल। हा माझा हडपसरकरांना वादा आहे। माझ्या विश्वास ठेवा, ज्यांच्याकडं सत्ताधारी पक्षाचा आमदारकी असून सुद्धा जे मागच्या 5 वर्षात काही कर्तृत्व करून दाखवू शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा सुरेख काम, सुबक काम आणि पुढची 25-50 वर्ष हडपसरचे नागरिक मोकळा श्वास घेतील, अशा प्रकारचं काम निश्चित करू। या ठिकाणी फेरीवाल्यांना नका कुठेतरी वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्यांची चांगली व्यवस्था करत असताना हडपसरकर या सगळ्या नका ट्रॅफिक जाम मध्ये अडकणार नाही, याची काळजी आम्ही नक्की घेऊ। 14 तारखेला, 14 नोव्हेंबरला
हडपसर गावातच नाही का जे काही नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या समोरच्या रस्त्यावरच नाही का हडप सभा होणार आहे. अर्थात ती लकी जागा आहे आमच्यासाठी. त्या ठिकाणी पवार साहेबांनी ज्या ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळे या सगळ्या नाही का प्रवासामध्ये 14 तारखेची सभा ही हडपसरकरांनी आवर्जून ऐकायला यावं. नेमकं पवार साहेबांच्या बाबतीत कुणी गद्दारी केली, पवार साहेबांच्याकडून अनेक ऋण घेतल्यानंतर सुद्धा त्यांना पवार साहेबांना 83 वय झालं म्हणून पवार साहेब नाही का त्या ठिकाणी वयोवृद्ध झालेत असा भास कुणाला झाला, त्या आमदारांच्या संदर्भातले नाही का सगळे वाक्य ते उद्गार ऐकायला आपण नक्की यावं अशी हडपसरकरांना माझी हात जोडून विनंती.